हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते मी काही 2-3 दिवसाआधी केलेली कामं। हा जो ब्लू कलरचा आहे तो खूप आधी केलेला आहे, तरीसुद्धा त्याच कस्टमरचा असल्यामुळे ते सुद्धा तुम्हाला दाखवते। 2 वेल्वेटचे ब्लाऊज आहेत आणि एक छोट्याशा मुलीचा फ्रॉक आहे। ती साधारणतः 1-1.5 वर्षाची आहे। तिच्यासाठी मी एक साडीचा फ्रॉक आणि तिच्या एका बहिणीचा सुद्धा शिवायचा आहे। म्हणजे एक मोठी बहीण 12 वर्षाची आणि छोटी बहीण 1.5 वर्षाची, असं काही मला दिलं होतं ऑर्डर। एका साडीपासून 2 फ्रॉक तयार करायचे। आता सध्या एक छोट्या मुलीचा फ्रॉक मी रेडी केलेला आहे। मोठ्या मुलीचा जेव्हा होईल त्यावेळेला मी तुम्हाला शेअर करेन की तो सुद्धा कशा पद्धतीत झालेला आहे। छोट्या मुलीचा खूप सुंदर दिसतोय, याचं फिनिशिंगसुद्धा बघू शकता। प्लेट्ससुद्धा खूप सुंदर आलेल्या आहेत। तर साधारणतः ह्याची शिलाई मी घेणार आहे 200 रुपये आणि हे आहेत वेल्वेटची ब्लाऊज। आता वेल्वेटची ब्लाऊज म्हटलं ना त्याला खूप जास्त स्ट्रगल म्हटलं ना तर मशीनचा खूप जास्त असतो, कारण की मशीनवरती कपडा खूप जास्त निसटला जातो। प्रॉपर मशीनवरती शिलाई यायला खूप जास्त टाईम लागतो। सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे वेल्वेटचा ब्लाऊज कट म्हणजे कुठलाच ब्लाऊज आपण कट करत नाही, पण वेल्वेटचा तर चुकूनही करायचं नाही। बाकीचे ब्लाऊज असतात त्याला आपण ॲडजस्टमेंट करू शकतो काही करून, पण हे वेल्वेटची ब्लाऊज असतात त्याला कधी काहीच करू शकत नाही। अशी ही 2 होती वेल्वेटची ब्लाऊज। म्हणजे एक पिंक कलरचा सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्हाला पुढे दिसेल, आणि हा जो आहे ब्लू कलरचा। तर हा जो ब्लाऊज आहे त्याला म्हणजे सिंपलच होता, फक्त हाताला 2-3 प्लेट्स अशी बाही होती। तर साधारणतः ही जी 3 ब्लाऊज आहेत, आता हा एक दुसरा वेल्वेटचा ब्लाऊज आहे, त्याच कस्टमरचे आहेत। म्हणजे काही कस्टमर असे असतात ना, वेल्वेटची ब्लाऊज शिवून ठेवण्याचं रिझन म्हणजे काय असतं की त्यांना साड्यांमध्ये जे काही आपले वेगवेगळ्या साड्या एखाद्या टाईमला ब्लाऊज नाही शिवता आला अर्जंटमध्ये, तर असे वेल्वेटच्या ब्लाऊजांचा तेव्हा उपयोग होतो आणि खूप चांगलं युनिक असं आपलं लूक दिसतं। त्या रिझनमुळे बायका जास्त करून वेल्वेटची ब्लाऊज नवीन नवीन डिझायनर ब्लाऊज शिवून घेतात। तसंच मला आता ह्याच्या पुढे जी काही कामं आहेत ती मी कटिंग केलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर साधारणतः हा फ्रॉक आहे, तो फ्रॉक शिवायचा आहे। ती सुद्धा 13 वर्षाची मुलगी आहे आणि ही 4 ब्लाऊज मी काल रात्री कट केली होती। त्याला लगेच धागेसुद्धा मी तिथे अटॅच केले, नाही तर परत टाईम वेस्ट व्हायला नको त्या रिझनमुळं। तर ही 4 ब्लाऊज आहेत, ही साधारणतः मला 2-3 दिवसात कंप्लीट करायची आहेत। आणि हा एक आहे तो काठापदराच्या साडीचा ब्लाऊज मला शिवायला आलेला आहे, तो सुद्धा मला 19 तारखेपर्यंत द्यायचा आहे। पण आपल्याकडे जर टाईम असेल तर आपण करून टाकायचं पटकन, त्याला कुठे टाईम म्हणजे वेस्ट नाही करायचं। तर अशा पद्धतीने मी काही 2 दिवसाचं काम केलं होतं ते तुम्हाला शेअर केलं, आणि काही रात्री मी कटिंग केलेलं होतं ते दाखवलं। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्या ब्लाऊजांची शिलाई मी 250-250 रुपये घेतलेली आहे। की जुनी कस्टमर असल्यामुळे मी तिच्याकडून जास्त घेत नाही, साधारणतः 250 ते 300 पर्यंत तिचे घेते। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।